नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे. तर ग्रॅज्युएटी मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश. तर या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळणार नाही. आले नवीन अपडेट. चला तर पाहूया नवीन अपडेट. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ग्रॅज्युएटी बाबत सर्वोच्च न्यायालयाचा आला आदेश. चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रॅज्युएटी बाबत मोठा निर्णय जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओ मार्फत. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया संपूर्ण स्पष्टीकरण. तर ग्रॅज्युएटी मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाने नोकरदारांसाठी सुनावला मोठा निर्णय. ग्रॅज्युएटी मनी रूल 2025 अंतर्गत खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्या कोणकोणते लाभ मिळणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. खरं तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटीचा लाभ दिला जात असतो. 5 वर्षापेक्षा अधिक काळ एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून ग्रॅज्युएटी रक्कम दिली जाते आणि दिली जात असते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युएटी बाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळेलच या भ्रमात तुम्ही राहू नका. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका मोठ्या निकालानंतर काही प्रकरणामध्ये तुमची ग्रॅज्युएटी जप्त केली जाऊ शकते. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच 3 दिवसापूर्वी याबाबत एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. अशा परिस्थितीत आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युएटी बाबत नेमका काय निकाल दिला, या निकालाचा नोकरदारावर कोणता परिणाम होणार याबाबत, आता कोणाला ग्रॅज्युएटी मिळणार नाही याबाबत पण तपशीलवार थोडक्यात अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय दिला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 3 दिवसापूर्वी अर्थातच 17 फेब्रुवारीला एका प्रकरणात सुनावणीच्या दरम्यान असा निकाल दिला की ग्रॅज्युएटी कायदा 1972 अंतर्गत कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी जप्त करण्यासाठी गुन्हेगारी शिक्षा यापुढे आवश्यक राहणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याला नैतिक भ्रष्टाचाराच्या कारणास्तव काढून टाकेल असेल तर त्याची ग्रॅज्युएटी रोखली जाते. त्यासाठी न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्याची गरज राहणार नाही. नैतिक भ्रष्टाचार म्हणजे कोणतेही अनैतिक चुकीचे काम करणे किंवा फसवणूक करणे. आधी माननीय न्यायालयाने ग्रॅज्युएटी रोखण्यासाठी न्यायालयात गुन्हा सिद्ध होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र आता माननीय न्यायालयाने गुन्हा सिद्ध होणे आवश्यक नाही असा निकाल दिला आहे. नेमके काय होतं प्रकरण किंवा नेमके काय आहे प्रकरण, तर मिळालेल्या माहितीनुसार एका कर्मचाऱ्याने आपली जन्मतारीख लपवली होती आणि खरी जन्मतारीख 1953 होती, पण नोकरदाराने ही जन्मतारीख 1960 दाखवली होती आणि हा खोटेपणा करून सदर कर्मचाऱ्याने 22 वर्षे नोकरी केली. पण जेव्हा हे खोटे उघड झाले तेव्हा त्या नोकराला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि त्याची ग्रॅज्युएटी सुद्धा बंद करण्यात आली. दरम्यान अशी फसवणूक ही नैतिक पतन असून ग्रॅज्युएटी थांबण्याचा गुन्हेगारी शिक्षेची गरज नसल्याचा निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला. यामुळे कर्मचाऱ्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे भान ठेवणे सुद्धा आवश्यक आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. न्यायालयात केस दाखल झाली, गुन्हा सिद्ध झाला नाही तरीही सुद्धा ग्रॅज्युएटी थांबवता येते आणि असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे आपण स्पष्ट केला. धन्यवाद.